मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का, की आपण सुरुवातीला एकदम आरामात वेळ घालवतो. पण परीक्षेच्या शेवटी किंवा एखादा प्रोजेक्ट करण्याच्या शेवटच्या दिवशी आपण रेड बुल पिऊन जागरण करतो. बरोबर? पण डू इट टुडेच्या या चॅप्टरमध्ये लेखकांनी सांगितलंय, की टाळाटाळ केल्याने आपल्याला फक्त क्षणिक सुख मिळतं. पण शेवटी काय आपल्याला नैराश्य, चिंता वाढते. आपण कामाला उत्साहामध्ये सुरुवात करतो, पण मध्येच आपल्याला Instagram येतं किंवा एखादा गेम आहे. आपण या सगळ्या सवयीमध्ये अडकतो. पण मग आता याला हरवायचं कसं? सांगते. तुमची फक्त इच्छाशक्ती आपल्याला कामाला येत नाही. तर तुम्हाला तुमच्या नियमांची सिस्टीम बनवायला लागते. पहिलं तर तुम्ही स्वतःसाठी डेडलाईन द्या. तुमची कामं छोट्या तुकड्यांमध्ये वाटून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ते काम का करायचंय हे तुम्हाला आतून माहिती असायला पाहिजे. जेव्हा तुमचं का याचं उत्तर तुमच्याकडे असतं, तेव्हा तुम्हाला कोणतंही काम अवघड नसतं, तर ते सोपं वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या अशा एका मित्राला शेअर करा, की जो शेवटच्या क्षणाला जागा होतो आणि आपल्या लायब्ररी गप्पाला नक्कीच फॉलो करा.